मी दिलीप चौगले सोनीकर, कृषी मित्र दिलीप सोनीकर, आपणा सर्व शेतकरी बांधवांचे आणि महाराष्ट्रातील देशातल्या तमाम जनतेचे स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून माझ्या चॅनलकडून सुपर शेतकरी चॅनलकडून माझ्याकडून आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आता मी आपल्याला असं सांगू इच्छितो की भारत हा आपला शेतीप्रधान देश आहे। या देशामध्ये सर्वात जास्त आपल्या भारतामध्ये नगदी पिकं घेतली जातात। त्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, त्यानंतर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त ऊस पिकवणारा आणि साखरेचं उत्पन्न देणारा भारत हा जगातील पहिला देश आहे। भारतामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर गुळाचं उत्पादन होतं। भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात द्राक्ष पिकवणारे लोक याच भारतात आहेत। भारतामध्ये चांगल्या क्वालिटीचे द्राक्ष एक्सपोर्ट करणारे लोक याच भारतात आहेत। भारतामध्ये हापूस आंब्याचं उत्पन्न घेणारा हा भारत हा एकमेव देश आहे। हापूस असेल, तोतापुरी असेल, सिंधू सत्रा असेल, आंबे पिकवणारा हा मधुर आंबे पिकवणारा भारत हा देशातील पहिला, जगातील पहिला देश म्हणजे भारत आहे। त्याचबरोबर भारतामध्ये अत्यंत चांगल्या एक्सपोर्ट करणारे डाळिंब भारतामध्ये पिकतात। भारतामध्ये सफरचंदसुद्धा मोठ्या प्रमाणात होतात। भारतामध्ये आपल्याला इंद्रायणी, बासमती, दिल्ली राईस हा भात भारतामध्ये सर्व भागात होतं। गव्हाचं, ज्वारीचं उत्पन्न जास्तीत जास्त घेणारं पीक देणारं हा भारत हा देश आहे। भारतामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर तेलबिया पिकवणारा सोयाबीन असेल, भुईमुग असेल, इतर करडई असेल, सूर्यफूल असेल, तेलबिया पिकवणारा हा भारत हा सर्वात मोठा देश आहे। भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कंद पिकं पण घेतले जातात, मसाल्याची पिकं पण घेतली जातात। त्यामुळं भारतामधील त्याचबरोबर शेती